जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक क्रमांक 7 आणि 8. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वधावे, मना सर्व लोकासी रे ववावे. समर्थ वरील श्लोकामध्ये साधकांनी आणखी कोणती पथ्य पाळावीत याचं विवेचन करीत आहेत. ते म्हणतात की साधकांच्या अंगी सात्विक धैर्य असायला पाहिजे, त्याच्या अंगी निर्भयता आली पाहिजे. जेव्हा तुम्ही भगवंताशी नाते प्रस्थापित करता व समर्पण भावाने भक्ती करता तेव्हा तुमच्या अंगी अशी निर्भयता आलीच पाहिजे, अन्यथा तुमची साधना बरोबरची आहे असाच निष्कर्ष काढता येतो. पुढे समर्थ म्हणतात की साधकांच्या अंगी सहनशीलता पाहिजे. सहनशीलता हा खूप महान सद्गुरू आहे. या बाबतीत आपणास शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची कथा माहीत आहे. गंगा स्नानानंतर यवन त्यांच्या अंगावर अनेक वेळा थुंकले, परंतु प्रत्येक वेळेस त्यांनी पुन्हा गंगा स्नान केले. त्यात त्यांना 108 वेळा गंगा स्नान झाले. हा लाभ पहिला की संत परमकोटीचे शांतीवृत्तीचे असतात, हेच खरे. पुढे समर्थ म्हणतात की इतरांच्या वाईट बोलल्याने साधकाला दुःख होता कामा नये. ते शांतपणे सहन करण्याची सहनशक्ती त्याच्या अंगी असायला हवी. त्यांनी इतरांशी बोलताना नम्रपणे बोलायला पाहिजे. विनयशील बोलल्याने समाजात तो आदरणीय होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 8. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावे, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जनानी ववावे. समर्थांनी मानवी जन्मात माणसाने कसे आचरण करावे व जन्माचे सार्थक करून घ्यावे याचे विवेचन केले आहे. ते म्हणतात की आपले आचरण असे पाहिजे की आपल्या मृत्यूनंतरही आपली कीर्ती राहावी, आपल्या मृत्यूनंतरही लोकांनी आपला आदर्श घ्यावा. आपण पाहतो की कित्येक वर्ष उलटून गेली की काही समाजसेवक, प्रखर देशप्रेमी, निष्ठावान कलाकार, प्रजाहितरक्षक, राज्यकर्ता यांची कीर्ती अजूनही आहे. यासाठी त्या लोकांनी प्रचंड तपस्या केली आहे, त्यासाठी त्याग केला आहे, प्रसंगी हालापेष्टाही भोगल्या आहेत. म्हणूनच शेकडो वर्ष लोटली तरी ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती अजूनही आहे आणि पुढेही राहील. समर्थ पुढे म्हणतात की त्यासाठी अशा महान विभूतींच्या चंदनासारख्या झिजल्या आहेत. पूजेच्या गंधासाठी आपण चंदनाचे लाकूड सहाणीवर उघळतो, त्यातून काढलेल्या गंधाला चंदनाचा सुगंध असतो, मात्र त्यासाठी चंदनाचा काही भाग झिजलेला असतो. या झिजण्यामध्येच त्याचं दृश्य